नमस्कार. अरुणाचल मधील तवांगला जाणाऱ्या रस्त्यावर सेला टनेल, सेला बोगदा याचं आता उद्घाटन झालेलं आहे. हा बोगदा हा समुद्र सपाटीपासून 9,800 फुटावर आहे. सेला पास हा त्याच्यावरनं जातो. सेला पासच्या जवळजवळ 1,500 फूट खालनं हा बोगदा जातो. ह्या बोगद्याचं वैशिष्ट्य असं की हा 13,000 फूट लांबीचा दुपदरी, ज्याला 2 लेन्स आहेत, असा हा जगातला एकमेव इतका लांब बोगदा आहे. त्यासोबत त्याला एक पदरी रस्ता देखील आहे आणि बोगद्याच्या मध्येच हे दोन्ही बोगदे लिंक करणारा एक रस्ता आहे. असं हे या बोगद्याचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे सीमेवर सैन्याची ने-आण करायची जेव्हा घाईने गरज पडेल तेव्हा सैन्याची हालचाल जलद गतीनं करता येईल. आत्तापर्यंत डोंगराळ रस्त्यातनं वळणं घेत घेत घाट चढत वाहनं तिथे जात होती. आता ही सगळी वाहनं आणि गरज पडल्यास सैन्याची वाहनं, सैन्याची ने-आण ही या बोगद्यामधनं अत्यंत सुकरपणे आणि लवकर होईल. या दृष्टीने हा बोगदा महत्त्वाचा आहे. त्याचं सेला हे नाव जे आहे, हे सेला हे त्या जागेचं नाव नाही आहे किंवा जुना जो सेला पास आहे ते देखील त्या जागेचं नाव नाही आहे. तर 1962 साली चीन बरोबर झालेल्या युद्धातला एक वीररसपूर्ण प्रसंग जोडलेला आहे. सीमेपलीकडून चीन फायरिंग करत होता आणि सीमेवर जसवंत सिंग हा गढवाल रायफल्सचा रायफलमन, त्याचे बाकीचे साथी मारले गेले होते, हा एकटाच होता. आता अशा परिस्थितीमध्ये त्यांना चीनी सैन्याला थोपवून धरायचं होतं. एकटा कसा धरणार? मग त्याच्या जोडीला मदतीला आल्या स्थानिक 2 मोनपा जनजातीच्या मुली. त्या भागामध्ये मोनपा जनजातीची वस्ती आहे. या 2 मुलींपैकी एकीचं नाव सेला आणि दुसरीचं नाव नूरा. ह्या 2 मुलींच्या मदतीनं जसवंत सिंगनं ती सीमा 72 तास म्हणजे पूर्ण 3 दिवस लढवली. त्याने एक साधी युक्ती केली. त्या मुलींच्या हातात रायफल्स दिल्या, स्वतःच्या हातात रायफल दिली आणि त्यांना सांगितलं की तेवढ्या भागामध्ये आपली जागा बदलायचं आणि फायर करायचं. हाही आपली जागा बदलत होता, फायर करत होता आणि त्या दोन्ही मुली ह्या 2 बाजूंना आपापल्या जागा बदलत, म्हणजे एक फायरिंग केली, तिकडनं 50 फूट दुसऱ्या जागेवर गेली, तिकडनं पुन्हा फायरिंग केली, पुन्हा 25 फूट या बाजूला आली, पुन्हा फायरिंग केली, पुन्हा 50 फूट त्या बाजूला गेली, पुन्हा फायरिंग केली. असं या तिघांनीही 72 तास चालू ठेवलं. चीनी सैन्याला असं वाटत होतं बहुतेक सैन्याची एक पूर्ण तुकडी ही तिथं उभी आहे आणि असं वाटल्यामुळे चीनी सैन्य पुढे सरकत नव्हतं. तेवढ्यामध्ये चीनच्या लोकांना तिकडचा एक स्थानिक व्यापारी हा हाती लागला आणि मग त्याची कसून चौकशी केली. चीनी सैन्यानं केलेली चौकशी म्हणजे मारहाण, अत्याचार अशीच ती चौकशी असते. मग या मारहाण आणि अत्याचारासमोर हा सामान्य नागरिक असलेला हा बदला आणि त्याच्याकडनं माहिती मिळाली की तिथे कोणीच नाही, एक सैनिक आणि 2 मुली ह्या मिळून हे सगळं त्यांनी देखावा उभा केलेला आहे. त्यामुळे तिथे तुकडी नाही आहे. चीनी सैन्याला जेव्हा समजलं की तिथे तुकडी नाही आहे तेव्हा ते पुढे आले आणि मग गोळीबार सुरू केला. या गोळीबारामध्ये सेला नावाची ही मुलगी ही मृत्युमुखी पडली, शहीद झाली, तिचं बलिदान झालं. ही दुसरी नूरा नावाची जी मुलगी होती ही चीनी सैनिकांच्या हाती लागली आणि ते तिला घेऊन गेले. पुढे त्या नूराचं काय झालं हे कोणालाच माहिती नाही. जसवंत सिंगचा देखील ह्या सगळ्या प्रकरणामध्ये मृत्यू झाला. आता हा मृत्यू कसा झाला त्याविषयी 2 प्रकारचे अंदाज बांधले जातात.
एक जेव्हा जसवंत सिंगला असं कळलं की आता आपण चीनी सैन्याच्या हाती सापडू, त्यावेळेला त्यांनी स्वतः गोळ्या घातल्या आणि आपला प्राण अर्पण केला. दुसरे काय असं वर्जन आहे की चीनी सैन्याने त्याला पकडून नेलं आणि त्याला तिथे मारून टाकलं. युद्ध संपल्यानंतर त्याचं शिर त्यांनी परत भारतीय सैन्याला आणून दिलं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे चीनी सैन्याने देखील त्याच्या शौर्याचं कौतुक केलं आणि म्हणून त्याचा पितळाचा अर्ध पुतळा हा भारतीय सैन्याला दिला. या जसवंत सिंगाचं तिथे तवांगला स्मारक आहे. जसवंतगड असं त्या स्मारकाला म्हणतात. आणि जसवंत सिंग हा जणू काही ड्युटीवर आहे असे त्याचे सगळे सैनिकी सोपस्कार केले जातात. ही सेला जी आहे हिच्या बलिदानाच्या संबंधामुळे, तिच्या बलिदानामुळे त्या पासला सेला पास असं नाव दिलेलं आहे आणि सेला लेख पण आहे. आणि ही जी नूर आहे जी त्या चीनी सैनिकांच्या हाती सापडली आणि ते तिला अपहरण करून घेऊन गेले, त्या नूराच्या नावाने तिकडच्या असलेल्या धबधब्याला नूरानांग फॉल्स असं नाव दिलेलं आहे. सेला आणि नूरा या दोन वीरांगना यांची नावं ही त्या बोगद्याला, त्या पासला आणि त्या तिकडच्या असलेल्या धबधब्याला दिलेली आहेत. ही त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे. आणि एकट्याने एवढं सगळं हे सांभाळल्याबद्दल डोके लढवून युक्तीनं चीनी सैन्याला 72 तास रोखून धरल्याबद्दल तिथे त्याचं स्मारक केलंय. आणि या गढवाल रायफल्सच्या या रायफलमनला महावीर चक्र दिलं गेलेलं आहे. ही जी त्यांची बलिदानाची घटना आहे ही आहे 17 नोव्हेंबर 1962. ह्या नावाने तो सेला बोगदा झालेला आहे. आता इथे लक्षात घेण्याचा मुद्दा असा आहे की देशाचे पूर्व रक्षा मंत्री A.K. अँथनी यांनी संसदेत भाषण करताना असं म्हटलं की अरुणाचल बॉर्डर, चायना बॉर्डरवर कुठलंच इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायची नाही, हीच आमची स्ट्रॅटेजी आहे. काय म्हणायचं या बोलण्याला? का तर चीनी सैन्य जर आलं तर त्यांना दळणवळणासाठी रस्तेच उपलब्ध राहणार नाहीत, म्हणून तसं केलेलं आहे असा त्यांचा युक्तिवाद होता. पण या युक्तिवादाला काही अर्थ नाही. 1962 साली चीनी सैन्य हे बोमडिला पर्यंत आलं होतं. म्हणजे आणखीन 1 दिवसामध्ये ते तेजपूरला येऊ शकलं असतं. आणि चीनी सैन्य इतकं जवळ आल्यामुळे ब्रह्मपुत्रेच्या उत्तर किनाऱ्यावरच्या सगळ्या परिसरामध्ये, गावांमध्ये अत्यंत भयग्रस्ततेचं असं वातावरण पसरलं. गावाच्या गावं रिकामी झाली. लोक आपला जीव वाचवण्यासाठी ब्रह्मपुत्र पार करून ब्रह्मपुत्रेच्या दक्षिण किनाऱ्यावर आश्रयासाठी आले. नंतर बोमडिलाहून चीनी सैन्य मागे फिरलं ही वेगळी गोष्ट. पण मग जर रस्तेच बांधायचे नाहीत म्हणजे चीनी सैन्याला येता येणार नाही, या युक्तिवादाचं काय झालं? जर रस्तेच नव्हते, दळणवळणाची शक्यताच नव्हती, तर मग ते बोमडिलापर्यंत कसं आलं चीनी सैन्य? याचं उत्तर मात्र ते देऊ शकत नाहीत. हा त्यातला विरोधाभास आहे. त्यामुळे सीमेवरती एअरपोर्ट असणं, एअर स्ट्रीप असणं, रस्ते चांगले असणं हे कुठल्याही सैन्याची पहिली आवश्यकता आहे. हा जो बोगदा बांधलेला आहे हा बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनने तयार केलेला आहे. सीमा भागामध्ये हे रस्ते व अन्य छोट्या मोठ्या ज्या मूलभूत सुविधा लागतात, एखादा पूल असेल, एखादा आणखीन बेस असेल, हे सगळं बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन करतं. हे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन अत्यंत सक्षमतेने काम करतं, झटपट काम करतं. आपण जर त्या भागामध्ये फिरलो तर बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे लोक आणि त्यांच्या गाड्या या आपल्याला फिरताना दिसतात. असं हे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन भारत चीनचा धोका लक्षात घेऊन एकीकडे आधीच्या एका व्हिडिओ म्हटल्याप्रमाणे सागरी सुरक्षा मजबूत करतोय, दुसरीकडे भूमिगत जी सीमा आहे ही भूमिगत सीमा देखील मजबूत करण्याचं काम करतो आहे. त्यामुळे हा नुसता बोगदा झालेला नाही तर त्याच्या मागे रायफलमन
जसवंत सिंग आणि या दोन सेला आणि नुरा नावाच्या वीरांगना यांची देखील कथा जोडलेली आहे, यांचा देखील प्रसंग जोडलेला आहे. जसवंत सिंग, सेला आणि नुरा यांना या निमित्तानं विनम्र अभिवादन. हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती.